नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू दोन्ही 2 तास पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते। फक्त बदाम भिजल्यानंतर त्यावरची जी साल आहे तर ती मी काढून घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम घालायचे, यामध्ये पाव कप दूध घालायचं आणि याची अगदी बारीक या पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। काजू आणि बदामाच्या पेस्टमुळेच या पदार्थाला चव खूप छान येते। आता आपण एक स्लरी बनवत आहोत, तर त्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेली आहे। यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालून घेतली। आता यात आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर ही स्लरी तयार करण्यासाठी 1 वाटी दूध इथे मी वापरलेलं आहे। ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। चला आता आपण पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये आपल्याला 1 लिटर दूध घालून घ्यायचं आहे। आता या दुधाला आपण एक खडखडून उकळ काढून घेऊया। बघा, दुधाला छान उकळ आलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि हे दूध आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे। इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर या दुधाची क्वांटिटी जोपर्यंत अर्धा लिटर होत नाही ना तोपर्यंत दूध हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। इथे मी हे दूध आटवून घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे पाहू शकता 1 लिटर दूध होतं, तर दुधाची क्वांटिटी अर्धा लिटर झालेली आहे। आता या दुधामध्ये तयार करून घेतलेली काजू आणि बदामाची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट दुधामध्ये घालताना अशी थोडी थोडी करून घालायची, म्हणजे या पेस्टच्या गाठी होत नाही दुधामध्ये आणि अगदी स्मूथ आणि सिल्की टेक्स्चर आपल्याला या मिश्रणाचं मिळतं। इथे मी संपूर्ण काजू बदामाची पेस्ट या दुधामध्ये घालून घेतली। आता आपल्याला हे दूध 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। असं हे दूध शिजवून घेतल्यामुळे काजू बदामाचा जो फ्लेवर आहे तो या दुधामध्ये खूप छान उतरतो आणि त्यामुळेच हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो। इथे आज आपण मलाईदार मटका कुल्फी बनवत आहोत, तर त्यासाठी आता यात आपल्याला तयार करून घेतलेलं मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे। ही स्लरी दुधामध्ये घालताना अशी थोडी थोडी करून घालायची आहे, कारण कॉर्नफ्लोअरला चिकटपणा असतो आणि जर गरम दुधामध्ये आपण हे मिश्रण घातलं तर त्याच्या लगेच गाठी होतात। त्यामुळे असं एका हाताने मिक्स करायचे आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण दुधामध्ये ॲड करत जायचे। संपूर्ण मिश्रण दुधामध्ये घालून घेतलं आणि 2 मिनिटं हे दूध शिजवून घेतलं। दूध शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुधाला छान घट्टपणा आलेला आहे आणि याच पद्धतीचं आपल्याला या दुधाचं टेक्स्चर हवं आहे। यापेक्षा जास्त दूध शिजवायचं नाही, नाहीतर मिश्रण फार घट्ट होतं। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर फक्त दुधामध्ये विरघळून घ्यायची। साखर विरघळलेली आहे। साखर विरघळल्यानंतर दूध हे जास्त आटवायचं नाही किंवा शिजवायचं नाही। फक्त साखर विरघळली की लगेच आपल्याला यामध्ये काही जिन्नस ॲड करून घ्यायचे आहे आणि तुम्ही दुधाचं टेक्स्चर देखील पाहू शकता। जो चमचा आहे तो पूर्ण असा दुधाने कोट झालेला आहे। असंच आपल्याला या दुधाचं टेक्स्चर हवं आहे। यामध्ये आता आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घेऊया। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे। इथे मी हे मिश्रण पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। मिश्रण थंड झाल्यामुळे हे मिश्रण आणखी दाटसर झालेलं आहे। कुल्फी अगदी ठेल्यावरती मिळते त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये 1 ते 2 ड्रॉप्स आपल्याला कुल्फी इसेन्स घालून घ्यायचं आहे। नाही घातलं तरी सुद्धा चालेल। सगळे जिन्नस 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान विस्करने फेटून घ्यायचे आहे। या पद्धतीने इथे आपलं छान असं हे कुल्फीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता लगेच आपण कुल्फी सेट करण्यासाठी घेऊया। मटका कुल्फी तयार करत आहोत, तर त्यासाठी कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी कुल्हड घेतलेले आहे। असे कुल्हड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असे पेपरचे कप्स वापरू शकतात किंवा घरामध्ये जो प्याला असतो तो सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल किंवा कुल्फीचे मोल्ड सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता आपण कुल्फीचं तयार करून घेतलेलं मिश्रण या कुल्हडमध्ये घालून घेऊया। कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल जमा नको व्हायला त्यासाठी यावरती ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही ते दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता। याच पद्धतीने इथे मी दुसरं कुल्हड देखील फिल करून घेतलंय। मंडळी, जर चॅनलवरती नवीन असाल, रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। ही कुल्फी मी 12 तास डीप फ्रीजरमध्ये सेट करून घेतलेली आहे। आता आपण कुल्फी डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता मस्त अशी कुल्फी सेट झालेली आहे आणि ही कुल्फी अतिशय क्रीमी आणि सॉफ्ट अशी तयार होते। तोंडात टाकताच विरघळते। जर तुम्ही या पद्धतीने ही कुल्फी एकदा बनवली ना तर कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही, इतकी टेस्टी तयार होते। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता बघूयात प्रकार क्रमांक 2।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये पाववाटी मँगोचे पीसेस घालून घ्यायचे। यात आपल्याला 4 चमचे साखर घालायची। गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 स्कूप यात आपल्याला मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम घालायचे, हवं तर व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा वापरू शकता। आणि 1 ग्लास थंडगार फ्रीजमधील दूध यामध्ये घातलं आणि पाव चमचा वेलची पावडर घातली आणि मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। इथे आपण छान असा मस्त मिल्कशेक बनवत आहोत, तर त्यासाठी ग्लासमध्ये सुरुवातीला 1 छोटा चमचा मँगोचे पीसेस घातले। तयार करून घेतलेला मिल्कशेक ग्लासमध्ये ओतून घेतला। सगळ्यात शेवटी यावरती मँगो आईस्क्रीम घालून घेतलं आणि काजू बदामाचे काप घातले। तयार झाला अगदी ठेल्यावरती मिळतो तशाच चवीचा मँगो मिल्कशेक। चवीला तर अगदी भन्नाट लागतो। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 चमचा इन्स्टंट कॉफी पावडर घेतली। याच चमच्याने आपल्याला सगळे जिन्नस मोजून घ्यायचे। 3 चमचे यात पिठी साखर घालून घ्यायचे। गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 3 चमचे फ्रीजमधील अगदी थंडगार चिल्ड आपल्याला पाणी यामध्ये घालायचे। आता 3 चमचे यात आपण व्हिपिंग क्रीम घालून घेऊया। व्हिपिंग क्रीममुळेच हा पदार्थ चवीला अगदी छान होतो। जी क्रीम आपण केकसाठी वापरतो ना, तीच क्रीम इथे आपल्याला वापरायची। आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं छान बीट करून घ्यायचे। जोपर्यंत हे मिश्रण छान स्मूथ आणि सिल्की होत नाही तोपर्यंत याला छान बीट करायचे। जर तुमच्याकडे असं बीटर नसेल तर तुम्ही हे हँड मिक्सरने देखील फेटून घेऊ शकता किंवा ही प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। मिश्रण फेटत असताना साधारण 2 मिनिट झालेले असतील। पाहू शकता मिश्रणाला हलकासा दाटसरपणा आलेला आहे। आणखी आपण 3 मिनिटं हे मिश्रण फेटून घेऊया। इथे मी बरोबर 5 मिनिटं हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता छान असं सिल्की आणि स्मूथ असं हे मिश्रण तयार झालंय। अगदी कॅफे स्टाईल इथे आपण कोल्ड कॉफी बनवत आहोत, तर त्यासाठी यामध्ये फ्रीजमधील फुल फॅट अगदी थंडगार इथे आपल्याला 2 ग्लास दूध घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान बीट करून घेऊया। ही स्टेप केल्यामुळे कोल्ड कॉफी अगदी क्रीमी होते आणि मस्तशी फेसाळलेली होते। जशी कॅफेमध्ये मिळते ना, त्याच चवीची कॉफी तयार होते। बघा इथे आपलं हे कॉफीचं मिश्रण तयार झालं। आता आपण ही कॉफी ग्लासमध्ये सर्व करून घेऊया। त्यासाठी इथे मी ग्लासेसमध्ये चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे। ही प्रोसेस तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण चॉकलेट सिरप वापरल्यामुळे अगदी कॅफे स्टाईल ही कोल्ड कॉफी तयार होते। आता या कोल्ड कॉफीमध्ये 2 ते 3 क्यूब्स आपल्याला बर्फाचे घालायचे आहे आणि चॉकलेट शेव घालून घ्यायचे। हवं तर तुम्ही ते चॉकलेट हे किसून सुद्धा वापरू शकता। तर पाहिलेत ना मंडळी, तयार झाली मस्तशी कॅफेमध्ये मिळते तशीच फेसाळलेली क्रीमी टेक्स्चरची ही कोल्ड कॉफी। चवीला तर विचारूच नका, इतकी चविष्ट लागते ना। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी इथे आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। आता हे दही आपल्याला छान असं रवीने घुसळून घ्यायचे। इथे आपलं घरगुती ताक तयार झालेलं आहे। इथे आपण या ताकापासून मठ्ठा बनवत आहोत, तर सगळ्यात आधी आपल्याला एक स्पेशल वाटण बनवायचं आहे। वाटण तयार करण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता 10 ते 12 पुदिन्याची पानं, 1 हिरवी मिरची, तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 इंच आलं घालायचे। पोहे खायचे 3 चमचे, यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि पाणी घालून याला आपल्याला छान वाटून घ्यायचे। इथे आपलं मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण आता आपण गाळून घेऊया। वाटण तयार करताना आपण यात आलं घातलं होतं। आल्याचे तुकडे असे अख्खे राहू शकता, त्यामुळे याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे मठ्ठा पिताना दाताखाली आल्याचे तुकडे येणार नाही। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। पाव चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे। आता पाव चमचा यात काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घालायचं आहे। तुम्ही इथे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता 6 ते 7 यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे। इथे आपला मस्त असा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। हा मठ्ठा जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो ना, तशाच चवीचा तयार होतो। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। तयार झाला मस्त असा आपला हा मठ्ठा। जर घरी अचानक पाहुणे आले असेल तेव्हा देखील तुम्ही हा मठ्ठा बनवून घेऊ शकता। अगदी झटपट बनतो आणि चवीलाही अगदी टेस्टी लागतो। एकदा बनवून बघा। प्रकार क्रमांक 5।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला आंब्याचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला कैरीचे काप घालायचे आहे। कैरीची मी ते सालं काढून घेतली आणि नंतर कैरी कापून घेतलेली आहे। पोहे खायचे 4 चमच्यात साखर घातली आणि पाणी घालून छान याला वाटून घेतले। आता हे मिश्रण आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचे आहे। हे मिश्रण तयार करताना इथे आपण कैरीचे काप वापरलेले आहे। यामध्ये कैरीचे काप हे अख्खे राहू शकतात, त्यामुळे याला गाळून घ्यायचे। इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी हे मिश्रण आपण आता गॅसवरती ठेवूया। मिश्रण 3 ते 4 मिनिटं आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। असे मिश्रण शिजवून घेतल्यामुळे या पदार्थाची जी चव आहे तर ती दुपटीने वाढते। इथे मी हे मिश्रण 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरती एका बाउलमध्ये काढायचं। यामध्ये फ्रीजमधील आपल्याला थंडगार पाणी घालायचे, तर साधारण 2 ग्लास यामध्ये मी पाणी घालत आहे। अर्धी वाटी इथे आपण मँगोचे पीसेस घेतले होते, तर त्यासाठी बरोबर 2 ग्लास एवढं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। याला मिक्स करून घेऊया। तर पाहिलत ना मंडळी, इथे आपली अगदी मार्केटमध्ये मिळते तशाच चवीची फ्रुटी आज आपण तयार केलेली आहे। या फ्रुटीची चव अप्रतिम लागते। एकदा जर तुम्ही ही फ्रुटी बनवून ठेवली ना, तर फ्रीजमध्ये 1 महिना अजिबात खराब होत नाही। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। मस्त अशी थंडगार फ्रुटी तयार झाली। लहान मुलं तर फार खुश होतील, इतकी टेस्टी ही फ्रुटी तयार होते। जर तुम्ही ही फ्रुटी एकदा बनवली ना, तर कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। मंडळी, जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। भेटू आता एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।